नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व गोड अपडेट आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 4 वेगवेगळ्या जीआरच्या माध्यमातून राज्यातील विविध बहुतांश भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। आणि अशा दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागामध्ये, अशा दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये, त्या तालुक्यातील महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून एकंदरीत एका पाठोपाठ 4 जीआर निर्गमित करण्यात आलेले होते आणि 4ही जीआरच्या माध्यमातून राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या संदर्भात संपूर्ण राज्यातील दुष्काळासंदर्भात हे अनुदान कधी वितरित होणार, शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या खात्यामध्ये वितरित होणार, हेक्टरी अनुदान किती मिळणार, याच्या संदर्भात एक संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करू। या दुष्काळाच्या माध्यमातून हे दुष्काळाचं अनुदान, तुम्हाला हे अनुदान भेटणार का, हेही अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ संदर्भात 4 वेगवेगळे जीआर निर्गमित करण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जीआरच्या माध्यमातून राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता। आणि त्या पहिल्या जीआरच्या माध्यमातून ज्या तालुक्यामध्ये, ज्या 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता, त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक मदत निश्चित करण्यात आलेली आहे। आणि ती मदत म्हणजे राज्यातील त्या 40 तालुक्यातील जवळपास 22 लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। आणि त्या 22 लाख शेतकऱ्यांना जवळपास 2443 कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे। याच्या याद्या सुद्धा तलाठी आणि ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातून तयार करणे सुरू आहे, काम प्रगती पथावर आहे। आणि लवकरच या पहिल्या जीआरच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना, 22 लाख शेतकऱ्यांना 2443 कोटी रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे महत्त्वाचं आणि पहिलं अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरं अपडेट असं की राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा जीआर निर्गमित केला आणि त्या दुसऱ्या जीआरच्या माध्यमातून जवळपास 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता। आणि त्या 1021 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केल्यामुळे त्या राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदानाची अपेक्षा लागलेली आहे। कारण की मित्रांनो, पहिल्या जीआरच्या माध्यमातून 40 तालुक्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आणि त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना ते अनुदान मंजूर केलेलं आहे। आणि तशाच पद्धतीने आता 1021 नव्याने दुष्काळ घोषित केलेल्या त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे, परंतु अद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान मंजूर करण्यात आलेला नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेल्या 1021 महसूल मंडळासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे 2600 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे। आणि सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे केंद्र सरकारच्या सुद्धा माध्यमातून हे राज्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप करण्याकरिता 2600 कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी सूचना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठवलेली आहे, तशी मागणी केली आहे। त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमुळे हे 2600 कोटी रुपये लवकरच या 1021 महसूल मंडळामध्ये मंजूर केले जाऊ शकतात। आणि ही जी काही मदत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळू शकते। एकंदरीत मित्रांनो, आपण जर बघितलं तर हा दुसरा जीआरच्या माध्यमातून जवळपास 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये 2600 कोटी रुपयांची मदत मिळू शकते। परंतु मित्रांनो, हे 2600 कोटी रुपये पुरेसे राहणार नाहीत, कारण की 1021 महसूल मंडळातील भरपूर शेतकरी पात्र होण्याची शक्यता किंवा सरसकट मदत दुष्काळ 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळू शकते। त्यामुळे मित्रांनो, एकंदरीत 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान जर द्यायचं असेल, हेक्टरी 13,600 रुपये सरकारच्या नवीन निकषानुसार जर द्यायचं ठरवलं तर एकंदरीत 5000 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी लागू शकतो। त्यामुळे केंद्र सरकारने जरी 2600 कोटी रुपये दिले तरी हा निधी पुरेसा ठरणार नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तेवढाच निधीची गरज लागणार आहे। एकंदरीत दोन्ही जर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून 2600 कोटी आणि 2600 कोटी रुपये असे एकंदरीत 5000 जवळपास 200 कोटी रुपये 5200 कोटी रुपयांची निधीची आवश्यकता लागू शकते। आणि हा जर निधी 5200 कोटी रुपयांचा जर मंजूर झाला तर शेतकऱ्यांना हेक्टरी दुष्काळाचं अनुदान
जवळपास 13,600 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळू शकतं। परंतु मित्रांनो आपण जर बघितलं तर हा झाला दुसरा GR, म्हणजे पहिल्या GRच्या माध्यमातून 40 तालुके, दुसऱ्या GRच्या माध्यमातून 1021 महसूल मंडळे, त्याचबरोबर राज्य सरकारच्या तिसऱ्या GRच्या माध्यमातून जवळपास 220 महसूल मंडळामध्ये आणि जवळपास चौथ्या GRच्या माध्यमातून 224 महसूल मंडळे। आणि मित्रांनो आता तिसऱ्या GR संदर्भात बोलणार आहोत। मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नव्याने 220 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो दुष्काळ जाहीर केलेल्या 220 महसूल मंडळ सुद्धा या पात्र होऊ शकतात, दुष्काळी अनुदान या शेतकऱ्यांना मिळू शकतो। परंतु अद्यापर्यंत हे दुष्काळी अनुदान या 220 महसूल मंडळामध्ये मंजूर करण्यात आलेलं नाही, परंतु लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे हे अनुदान लवकरच सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं जाऊ शकतं। याचबरोबर मित्रांनो चौथ्या GRच्या माध्यमातून 224 महसूल मंडळामध्ये दुष्काळ, एकंदरीत मित्रांनो आता 40 तालुक्यामध्ये तर ऑलरेडी 2443 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलेलं आहे। परंतु मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पहिल्या GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर केला, त्या शेतकऱ्यांना मदत सुद्धा मंजूर केली, मग आम्ही काय केलं? मग तशाच प्रकारचा सरकारला याही शेतकऱ्यांना अनुदान देणं आहे। त्यामुळे मित्रांनो दुसऱ्या GRच्या माध्यमातून 1021 महसूल मंडळे, तिसऱ्या GRच्या माध्यमातून 220 महसूल मंडळे, चौथ्या GRच्या माध्यमातून जवळपास 224 महसूल मंडळे, अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे। परंतु मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर इतरही राज्यातील महसूल मंडळामध्ये, तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी गंभीर दुष्काळ आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणतेही महसूल मंडळ न घेता राज्यातील सर्वच्या सर्व सरसकट शेतकऱ्यांना, राज्यातील जेवढे काही पात्र शेतकरी आहेत, जे काही शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत, या सर्व शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळाचं अनुदान दिलं जाऊ शकतं। कारण की मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। परंतु मित्रांनो आता हे जर अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी GR निर्गमित करावा लागेल। परंतु मित्रांनो याच्या अगोदर एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे 40 तालुक्यामध्ये जवळपास 22 लाख शेतकऱ्यांना 2443 कोटी रुपयांची मदत, त्यांची तर GR निर्गमित करून निधी निश्चित झालेला आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना जरी लोकसभेची आचारसंहिता लागली तरी त्यांच्या खात्यावर हा निधी जमा होणं याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही। परंतु उर्वरित राहिलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना जर अनुदान प्राप्त करायचं असेल, त्यांच्या खात्यावर जर यायचं असेल तर केंद्र सरकारच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी राज्य सरकारने या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक GRच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करणं महत्त्वाचं आहे। जर सरकारनं जर निवडणुकीच्या पूर्वी किंवा आचारसंहितेच्या पूर्वी हा जर GR निर्गमित केला तर हे अनुदान भेटू शकतं। परंतु निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागल्या तर कोणताही GR राज्य सरकारला निर्गमित करता येणार नाही। त्यामुळे हे दुष्काळाचं अनुदान तसंच थकीत राहील। त्यानंतर मग लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर हे सर्व सरकारला कामं करावं लागतील। परंतु मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तर वाटत आहे की लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी सरकार हे काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। कारण की जर हे सरकारने जर अनुदान मंजूर केलं तर लोकसभेच्या निवडणुकीवर एक मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या बाजूने दिसून येईल। त्यामुळे सरकारही या संदर्भात पॉझिटिव्ह आहे आणि सरसकट राज्यामध्ये ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाही त्या भागातील जिल्ह्याची अंतिम आकडेवारी पाहणंही तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याची अंतिम आकडेवारी जर 50 पैशापेक्षा कमी आलेली असेल तर तुम्हाला एक मोठा त्याचा फायदा होऊ शकतो। परंतु अद्यापर्यंत त्या उर्वरित भागामध्ये दुष्काळ जाहीर केला नाही। सध्या त्या भागातील शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये 35% सवलत दिलेली आहे। याचबरोबर त्या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फीसची सवलत दिलेली आहे। याचबरोबर पुनर्गठनाचा सुद्धा लाभ त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। याचबरोबर यावर्षी बँकांना निर्देश देण्यात आले की आमच्या सरकारने ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली यावर्षीच करू नका, अशा पद्धतीचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून तात्पुरते देण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो दुष्काळासंदर्भात एक सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।